नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यांच्या सर्वांगीण गतिमान विकासासाठी नवी दिल्लीत नीती आयोगाकडून राष्ट्रीय परिषदेचं आयोजन. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांचा सहभाग. जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार, 4 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाल्याचा पाकिस्तानचा दावा भारतानं फेटाळला. पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या आईला पाकिस्ताननं व्हिसा नाकारला. भारतानं व्यक्त केला खेद. आयआयटी प्रवेश आणि समुपदेशनावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली. लाखो विद्यार्थ्यांना दिलासा. कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेनेचं राज्यभर ढोल वाजवा आंदोलन. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 355 अंकांची उसळी. गेल्या 6 आठवड्यातली सर्वात मोठी वाढ. पनवेलच्या महापौरपदी भाजपाच्या डॉक्टर कविता चौतमल तर उपमहापौरपदी भाजपाच्या चारुशीला घरत यांची बिनविरोध निवड. शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध एकत्रितपणे आपला लढा चालूच ठेवावा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं आवाहन. आणि राज्याच्या अनेक भागात पावसानं दिली ओढ. शेतकरी चिंतातूर. आणि आता सविस्तर वृत्त. केंद्र आणि राज्य यांच्यात उत्तम सहकार्य राहावं आणि राज्यांच्या सर्वांगीण गतिमान विकासाच्या उद्देशानं नवी दिल्लीत आज नीती आयोगानं राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांशी संवाद साधणार आहेत. सर्व राज्यांमध्ये सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये उत्तम कार्यप्रणाली राबावी यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे. या संमेलनाला 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सचिव उपस्थित राहणार आहेत. तसंच आरोग्य, नियोजन, वित्त, उद्योग आणि कृषी या विभागाचे सचिवही हजेरी लावणार आहेत. शुद्ध पिण्याचं पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून ग्रामीण भागाला शुद्ध पिण्याचं पाणी देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जलस्वराज्य 2 आणि मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राज्यातल्या 171 पाणी पुरवठा प्रकल्पांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईतून केलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. महिलांसाठी तात्पुरत्या गर्भनिरोधासाठी प्रभावी उपाय असणारे इंजेक्शन MPAची सुविधा आजपासून देशपातळीवर प्रथमच महाराष्ट्रात सुरू झाली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते मुंबईत अंतरा कार्यक्रमांतर्गत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेअंतर्गत 33,000 MPA इंजेक्शन आणि मॉड्यूल तसंच लाभार्थी कार्डचा राज्यात पुरवठा करण्यात आला आहे. मुंबईसह पुणे, रायगड, नंदुरबार, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये आजपासून हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये येत्या 8 दिवसात ही सेवा उपलब्ध होईल. राज्यातील माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आरोग्य विभागातल्या सर्वांनी काम करावं असं आवाहन डॉक्टर सावंत यांनी यावेळी केलं. लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यासंदर्भातल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संबंधितांनी जनजागृती करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. जम्मू काश्मीरमध्ये नौगाम सेक्टर इथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना लष्करानं कंठस्नान घातलं. दरम्यान सीमेपलीकडून पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात 4 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाल्याचा पाकिस्तानी लष्कराचा दावा भारतीय लष्करानं आज फेटाळून लावला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नागरी वस्त्यांना लक्ष्य करत आहे अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं आज नवी दिल्लीत दिली. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आईला पाकिस्तानी व्हिसा देण्याच्या मागणीला पाकिस्ताननं प्रतिसाद देण्याचं सौजन्य न दाखवल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सरताज अजीज यांना यांच्याशी वैयक्तिकरित्या पत्रव्यवहार करूनही त्यांनी या पत्राला उत्तर दिलं नाही असं त्यांनी ट्विटरवरून आज सांगितलं. पाकिस्तानी नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी व्हिसा हवा असल्यास तो तातडीनं दिला जाईल अशी हमी अजीज यांना आपण दिल्याचं त्यांनी सांगितलं. कुलभूषण जाधव यांच्या आई अवंतिका जाधव यांना पाकिस्तानात कुलभूषण यांना भेटता यावं यासाठी व्हिसा देण्याची मागणी भारतानं केली होती.
IIT JEE 2017 या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून IITसाठी प्रवेश आणि समुपदेशनाला दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं आज उठवली. गोंधळ टाळण्यासाठी या संदर्भातल्या याचिकांवरच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. या परीक्षेतल्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये चुका झाल्याची तक्रार करत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत न्यायालयानं या परीक्षेच्या माध्यमातून होणारी प्रवेश प्रक्रिया आणि समुपदेशनाला स्थगिती दिली होती. IITनं प्रश्नपत्रिकांमध्ये अशा चुका करू नये जेणेकरून कायदेशीर कारवाई करावी लागेल असं सांगत न्यायालयानं फटकारलंय. यापुढे अशी परिस्थिती उद्भवणार नाही अशी ग्वाही IITच्या वतीनं अॅटर्नी जनरल के वेणुगोपाल राव यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयानं ही स्थगिती उठवल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेनेचं आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपुढे राज्यभर ढोल वाजवा आंदोलन पुकारलं आहे. कर्ज थकल्यावर शेतकऱ्यांच्या दारावर नोटिसा लावणाऱ्या बँकांवर धडक मारून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी करत शिवसैनिकांनी ढोल वाजवले. औरंगाबाद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेसमोर शिवसेनेनं केलेल्या आंदोलनात खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शेतकरी बांधव आणि शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते. धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरही शिवसेनेनं आंदोलन केलं. यावेळी संपर्क प्रमुख बबन थोरात सहभागी झाले होते. लातूरमध्येही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासमोर 5 दिवसांच्या आत जर याद्या जाहीर केल्या नाहीत तर बँकेच्या विरोधात मोठं आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी दिला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात शिवसेनेतर्फे कर्जमाफी आणि तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये देण्याच्या घोषणेची तातडीनं अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे त्यांची यादी जाहीर करून त्यांना तात्काळ नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. ठाण्यातही सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. खासदार कृपाल तुमाने आणि शहर अध्यक्ष सतीश हरडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्हा बँकेसमोर आंदोलन करण्यात आलं. मुंबईतल्या भायखळा कारागृहात मंजुळा शेटे या महिला कैद्याला झालेल्या कथित मारहाणीनंतर तिला रुग्णालयात दाखल करायला विलंब का झाला याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारत स्पष्टीकरण मागितलं आहे. कारागृह अधिकाऱ्यांनी केलेल्या कथित मारहाणीत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मंजुळा शेटेचा 23 जूनच्या रात्री मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास 200 सहकैद्यांनी आवाज उठवल्यानंतर ही घटना समोर आली. मंजुळा शेटेचा मृत्यू तुरुंगातला असल्यामुळे याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची आहे असं सांगत मृत्यूनंतर कारागृह अधिकाऱ्यांनी काय पावलं उचलली, तिला तातडीने रुग्णालयात का हलवलं नाही अशी विचारणा न्यायमूर्ती RN सावंत आणि साधना जाधव यांच्या खंडपीठानं राज्य सरकारला केली. या प्रकरणाचा तपास स्वतंत्र यंत्रणेद्वारे करावा अशी मागणी करणारी याचिका पुण्याचे प्रदीप भालेकर यांनी दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 355 अंकांची वाढ होऊन तो 31,716 या नव्या उच्चांकावर बंद झाला. गेल्या 6 आठवड्यातली सर्वात मोठी ही वाढ आहे. आशियाई आणि युरोपियन बाजारातल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार तसंच किरकोळ गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याचा परिणाम निर्देशांकावर दिसून आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीच्या यंत्रणेत मात्र आज काहीसे तांत्रिक अडथळे आले. दुपारनंतर मात्र ही यंत्रणा सुरळीत सुरू झाली. बाजार बंद होताना निफ्टी 9,700 अंकांवर स्थिरावला. पनवेल महापालिकेच्या पहिल्या महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकीत आज भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. महापौरपदी डॉक्टर कविता चौतमल तर उपमहापौरपदी चारुशीला घरत यांची निवड झाली. आज या निवडणुकीसाठी झालेल्या महासभेत शेकापा आघाडीच्या उमेदवारांनी ऐनवेळी आपापली उमेदवारी मागे घेतल्यामुळे चौतमल आणि घरत यांची बिनविरोध निवड झाली. 25 वर्षांच्या मागणीनंतर स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवकांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सहकार्य करावं असं आवाहन डॉक्टर चौतमल यांनी महापौरपदी निवड झाल्यानंतर केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारला केवळ शेतकरीच वठणीवर आणू शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी एकीनं आपला लढा चालू ठेवावा असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केलं.
संपूर्ण कर्जमुक्तीसह उत्पादन खर्चाच्या 1.5 हमी भाव मिळावा या मागणीसाठी देशव्यापी सुरू असलेल्या किसान संघर्ष यात्रेचं आज नाशिकमध्ये आगमन झालं। त्यानंतर झालेल्या एल्गार सभेत ते बोलत होते। स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू झाल्यानंतरच तसंच शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल तेव्हाच आत्महत्या रोखल्या जातील असं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केंद्र आणि राज्य पातळीवर आंदोलन करून सरकार विरोधात एल्गार पुकारण्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं। राज्य सरकारनं घोषित केलेली कर्जमाफीची योजना मान्य नसल्याचं यापूर्वी सुकाणू समितीने सांगितलं होतं। सर्व शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी सुकाणू समितीने केली आहे। नागपूरमधल्या वेणा तलावात बोट उलटल्यानं सहलीसाठी गेलेल्या 11 तरुणांपैकी मृत पावलेल्या 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एसडीआरएफला यश आलं आहे, तर एकाचा शोध सुरू आहे। 11 पैकी 3 वाचवण्यात यश आलं आहे। बेपत्ता तरुणांना शोधण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं शोधकार्य सुरू आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घटनास्थळाला भेट दिली। जिद्द, मेहनत, ज्ञान आणि अनुभव या सर्व गोष्टी एका सूत्रात गुंफता आल्या तर कोणतंही काम यशस्वीरित्या पूर्ण करता येतं, हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या 2 युवकांनी सिद्ध केलं आहे। त्यांनी खाड्यांच्या किनारी भागात निमखाऱ्या पाण्यात यशस्वीपणे मत्स्यशेतीचा व्यवसाय करत आर्थिक संपन्नतेकडे केलेली वाटचाल इतरांना मार्गदर्शक अशीच आहे। भूपेंद्र परब आणि सुदेश मयेकर या तरुणांनी पडीक जमिनीत 2 तळी तयार करून कोलंबीची यशस्वी शेती केली आहे। अनेक वर्ष पडीक असलेली जमीन भाडेतत्वावर घेऊन या दोघांनी या जमिनीवर मत्स्य शेतीचा व्यवसाय सुरू केला। खाजण भाग असल्यामुळे सुरुवातीला खेकडे आणि खाऱ्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता, मात्र त्या गोष्टीवर या तरुणांनी मात केली। या शेतीसाठी लागणारी बीजं चेन्नईतून मागवण्यात आली। त्यांनी एकेका तलावात कोळंबीची 3 लाख बीज सोडून त्यांची योग्य काळजी घेतली। ज्यावेळी आपण हे कोळंबीचं बीज तलावामध्ये सोडतो त्यावेळी ते अगदी छोट्या साईजचं असतं। त्यांना दररोज दिवसातून 4 वेळा खाद्य त्यांना दिलं जातं। त्याचप्रमाणे त्यांची वेगवेगळी औषधं आहेत। त्यांना होणारे रोग वेळच्या वेळी त्या रोगाचं निवारण करण्याकरता म्हणून त्यांना औषधे दिली जातात। त्याचप्रमाणे इथली ही वॉटर क्वालिटी पाण्याची स्थिती योग्य ठेवणं हे एक गरजेचं आहे। त्यासाठी वेळच्या वेळी पाणी बदलणं ह्या गोष्टी आपल्याला कायमस्वरूपी कराव्या लागतात। या सगळ्या प्रक्रियेला तब्बल 30 लाख रुपये इतका खर्च आला असून या मत्स्य शेतीतून 60 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। मुंबईसह इतर राज्यातले व्यापारी ही कोळंबी घेण्यासाठी रणपार गावात येत आहेत। 400 ते 500 रुपये किलो दरानं ही कोलंबी सध्या बाजारात विकली जात आहे। मत्स्य शेतीविषयक मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक मत्स्य महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि विद्यार्थीही या मत्स्य प्रकल्पाला भेट देत आहेत। फायनल इयर बीएफएससी विद्यार्थ्यांकरता एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राम करता इथे आलेलो आहोत की जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष कोळंबी प्रकल्पावर जी काय मॅनेजमेंट चालते, जे काय कल्चर केलं जातं त्याची संपूर्ण माहिती त्यांना व्हावी। योग्य नियोजन आणि मार्गदर्शनातून प्रत्येक काम यशस्वी होऊ शकतं हे भूपेंद्र परब आणि सुदेश मयेकर यांनी दाखवून दिलं आहे। फ्लाइट इंजिनियर शहीद राजेंद्र गुजर यांचा पार्थिव काही वेळापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड इथे नेण्यात आलं आहे। आज रात्री त्यांच्या मूळ गावी पालवणी इथे त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे। आसाममध्ये आलेल्या प्रलयंकारी पावसानं उद्भवलेल्या पूरस्थितीत मदत कार्यासाठी गेलेल्या गुजर यांचे हेलिकॉप्टर कोसळून त्यात ते शहीद झाले। राजेंद्र गुजर यांनी पूर आणि भूस्खलनात अडकलेल्या 169 जणांना जीवदान दिलं होतं। हवामान। राज्यात अनेक ठिकाणी पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे। सुरुवातीला राज्यात पावसानं चांगली हजेरी लावली होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे। अकोला, लातूर, सोलापूर, नागपूर, बुलडाणा, पुणे, नाशिक, पालघर तसंच ठाणे जिल्ह्यातल्या काही भागात पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे इथला शेतकरी चिंतातूर झालाय। दरम्यान यवतमाळ, सिंधुदुर्ग आणि मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत। येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 32, किमान 26, नागपूर 29 आणि 24,
पुणे 31-23, औरंगाबाद 33-22, नाशिक 29-22, कोल्हापूर 28-21, रत्नागिरी 29-23, सोलापूर 34-21 आणि अमरावती 33 आणि 26. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यांच्या सर्वांगीण गतिमान विकासासाठी नवी दिल्लीत नीती आयोगाकडून राष्ट्रीय परिषदेचं आयोजन. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांचा सहभाग. जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार, 4 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाल्याचा पाकिस्तानचा दावा भारतानं फेटाळला. पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या आईला पाकिस्ताननं व्हिसा नाकारला. भारतानं व्यक्त केला खेद. आयआयटी प्रवेश आणि समुपदेशनावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली. लाखो विद्यार्थ्यांना दिलासा. कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेनेचं राज्यभर ढोल वाजवा आंदोलन. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 355 अंकांची उसळी. गेल्या 6 आठवड्यातली सर्वात मोठी वाढ. पनवेलच्या महापौरपदी भाजपाच्या डॉक्टर कविता चौतमल तर उपमहापौरपदी भाजपाच्या चारुशीला घरत यांची बिनविरोध निवड. शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध एकत्रितपणे आपला लढा चालूच ठेवावा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं आवाहन. आणि राज्याच्या अनेक भागात पावसानं दिली ओढ. शेतकरी चिंतातूर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. महिलांकरता तात्पुरत्या गर्भनिरोधासाठी प्रभावी उपाय म्हणून इंजेक्शन एमपीएची सुविधा आजपासून देशपातळीवर प्रथमच महाराष्ट्रात सुरू झाली आहे. या गर्भनिरोधक इंजेक्शन सुविधेचं वैशिष्ट्य आणि फायदे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक डॉक्टर नंदकुमार देशमुख यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.